खेळतोय तो आमचा खेळाडू, हा जो खेळतोय तो आमचा खेळाडू, खोपटे या गावाचा। देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान। मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा। देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण। करीतो तुम्हा नमन बाप्पा, करीतो तुम्हा नमन। या चौथ्या पर्वाचं उद्घाटनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा, या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच या बालपणातील सर्व हारवणारे खेळाडू आणि त्यांच्या कलेला, त्यांच्या या क्रिकेट प्रेमाला उत्साह देण्यासाठी सर्व जमलेले आपल्या बालपणातले, आपल्या कोटेगावातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक तसेच क्रिकेट प्रेमी, ही बालपणा प्रीमियर लीग नक्कीच आज आपल्याला गाजत आहे आणि आपल्या बालपणाचं बघून इतर लोक सुद्धा प्रेरित होत आहेत आणि या प्रेरणास्थानाचा एक स्रोत आहे ते म्हणजे आपली ही बालपणाची एकी। 100च्या वरती या खेळाडू या बालपणातनं आज निर्माण होतात आणि नक्कीच ते या पातळीवर पुढे आपल्या जिल्हा पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर नक्कीच पुढे जातील अशी मी अपेक्षा करतो। आणि हा खेळ भावनेने आपण कसा खेळतो या आपण हे 2 दिवसात आपण पाहणार आहोत। प्रत्येक जण ही टीम आपली घेऊन विजयासाठी वाटचाल करत आहे आणि प्रत्येक जण ह्या बालपणा प्रीमियरच्या ट्रॉफीवर आपलं नाव जोडावं म्हणून या चौथ्या पर्वामध्ये आज सज्ज आहे आणि या सर्व सज्ज असणाऱ्या सर्व खेळाडूंना माझ्यातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि सांगायचं म्हणजे या बालपणा प्रीमियरसाठी आज जो हा थाटमाट दिसतो, हा थाटमाट नक्कीच हा एका दिवसात आलेला आहे। याच्या मागे प्रचंड मेहनत आहे, प्रचंड मेहनत करणारे आपण बघतोय की बालपणा प्रीमियरचा आदर्श म्हणून आपला प्रेमनाथ पाटील हा रात्रंदिवस याच्यासाठी मेहनत करतो। हा जरा स्पॉन्सर आणणं किंवा ह्या लीगसाठी अनेक आर्थिकदृष्ट्या प्रयत्न करणार आणि आपण बघतो रितेश असेल, मंथन असेल किंवा मनीष असेल, मी सर्वांची नावं नाही सगळं, सर्व जे कोणी मेहनत घेतात ते अथक परिश्रम घेऊन ही आज हा नवीन पिच तयार केला, नवीन ग्राउंड तयार केला। आमच्याकडनं तुम्हाला कधीही आम्ही तेव्हा पण तयार होतो, आज पण तयार आहोत। तुमच्यासाठी जे काही तुम्ही मागाल त्यासाठी आम्ही ही सर्व मंडळी इथे बसलेली असेल ती सदैव तुमच्या पाठी असेल असा मी शब्द देऊन माझे मी 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रेरणा हे चौथं पर्व आहे, परंतु प्रेरणाचा मोठं योगदान असतो। सर्व खेळाडू क्रिकेट बनवण्यासाठी सात सुविधा महत्वाच्या असतात, त्यांच्या पाठीमागे आम्ही प्रेरणा असतात। परंतु सात सुविधांमध्ये मंथन असेल, मनीष असेल, रितेश असेल चांगल्या पद्धतीने काम करताना सागर असेल आणि नियोजन होत असताना अंतिम सामना संपतो कुठलेही गालबोट लागत नाही, हे महत्वाचे विशेष आहे। आम्ही भरवतो वरिष्ठ असल्यामुळे तरी सर्व खेळाडू शांतपणे येतात, ऐकतात आणि एकत्रित काम करतात, याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे।
या स्पर्धेसाठी आपण सर्व मान्यवर कैलासमाते भावनादेव असतील, प्रेरित असेल, गुरु असेल, विश्व असेल, अजित असतील, आपण सर्व मान्यवर गणित असेल असेच प्रकारे या रिपेअरसाठी सतत आपल्या ग्रामस्थ महानपाड्याच्या वतीने सर्वांचं लागेल. कारण कोणीच स्पर्धा खेळताना आर्थिक बळ हे महत्वाचं असतं आणि आर्थिक कणा मजबूत असेल तर स्पर्धा दिमाखात आणि देशात संपन्न होतात. या स्पर्धेसाठी जागी चर्चा होते. आर्थिक स्वरूपात असेल, मूलक स्वरूपात असेल, वैयक्तिक स्वरूपात असेल, आंतरराष्ट्रीय स्वरूपात असेल, त्या सर्व दात्यांचे मी आयोजकांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि हा आजचा उद्घाटनाचा समारंभ संपला असं जाहीर करतो. गोलंदाज यांची केली हो दानादान, यांची केली हो दानादान, यांची केली हो दानादान. जेव्हा बॉलरच्या जाती सामोरी, जेव्हा बॉलरच्या जाती सामोरी रिव्हर्स शॉट मारती जोराचा, रिव्हर्स शॉट मारी जोराचा. नेम धरून चेंडूवर फटका मारितो काटायला सागर ठाकूर सेमीफायनलचा सामना आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण करत असताना आपला निर्धार काय असेल. नंतर मात्र सारखा बलाढ्य संघ त्याचा कर्णधार आहे. नंतर मात्र बलाढ्य संघ आपल्या समोर आहे. काय आपण चक्रवर रचना असेल, काय आपला प्लॅनिंग असेल आणि म्हणजे आता 2-3 विकेट काढायलाच पाहिजे आणि त्या ठिकाणी शुभेच्छा असतील सागर तुला. आणि म्हणतो मात्र बघ पहिल्या भागावर मात्र तुझ्या संघाच्या 2-3 विकेट काढण्याचा निर्धार त्याने केलाय. तर बॅटिंग करत असताना तुझा निर्धार काय असेल, तुझ्या संघाचा निर्धार काय असेल. मी पण जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करीन. जास्तीत जास्त म्हणजे आकडे अंदाजे किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल आपला. 3 ओव्हरमध्ये 40-50 धावा टार्गेट आहे. 40-50 धावा टार्गेट आहेत. शुभेच्छा असतील तुला. तुझं प्लॅनिंग काय असेल. मगाशी चर्चा केली 2 प्लेयर जे महत्वाचे असतात त्यांना आउट करायचं. धन्यवाद. खरोखर हा प्लॅनिंग जर सक्सेसफुल झाला सागर तर हा सामना तू जिंकू शकशील. कारण आघाडीचे 2 प्लेयर्स टीम आहे ही खोपटे गावाची, घेतान बक्षीस गावोगावाची, घेतान बक्षीस गावोगावाची, घेतान बक्षीस गावोगावाची. नको फिक्सिंग या खेळाची, दाखवा हिम्मत बहादुरीची, दाखवा हिम्मत बहादुरीची, दाखवा हिम्मत बहादुरीची. तळपत्या उन्हात लोक बसतात, तळपत्या उन्हात लोक बसतात. खेळ बघाया खेळाडूंचा, खेळ बघाया खेळाडूंचा. नेम धरून चेंडूवर फटका मारितो षटकाराचा, नेम धरून बॉलावर फटका मारितो चौकाराचा. नेम धरून चेंडूवर फटका मारितो षटकाराचा, नेम धरून बॉलावर फटका मारितो चौकाराचा.
असा शिस्तबद्ध हा संघ जाईल तिथे तो घेतोय मान, जाईल तिथे तो घेतोय मान, जाईल तिथे तो घेतोय मान. गिरोबा देवाच्या या कृपेनं येते जिंकून वेलकम मॅडम. आपण या शृंखलेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी उपकृत करण्यासाठी आपण आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. या बानपाडा प्रीमियर लीगच्या या शृंखलेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. पहिला आवाज आला तो आवाज खरा ठरलाय. ऋतिक मात्र ठरलाय संपूर्ण शृंखलेचा बेस्ट बॉलर. खूप काही मिळालंय या शृंखलेच्या माध्यमातून ऋतिक मात्रे. आणि थांबायचं आहे ऋतिक करायच्यात. काय भावना मनामध्ये आता आहेत? विचार हा कायच नव्हता माझ्या मनात. मला आमचा पॅकर बोललेला बिंदास खेळ काय असेल तर मी आहे आणि हा बक्षीस मी त्याच्यासाठीच मारलेला आहे. आणि त्याला कधी बक्षीस लागला नव्हता तेव्हा कोणी त्याला काय म्हणजे कोणी त्याच्या जवळ आला नव्हता. आता बक्षीस लागला तर त्यांनी सर्वश्रेष्ठ ठरला हे सिद्ध करून दाखवलं या ग्राउंडवर. आणि त्याचा मी खूप आभार मानतो का त्यांनी मला खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत. थँक्यू प्रेमनाथ भाऊ. धन्यवाद. अतिशय चांगल्या शुभेच्छा असतील तुझ्या पुढच्या करिअरला. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि सायकलला हात लावायचा आहे. मान जरी गळ्यामध्ये नसली तरी आज तू सक्सेसफुल ठरलास या सामन्यांमध्ये. तर या सक्सेस मध्ये तू मेहनत करताना काय विचार केला होता? सर्वप्रथम मला ही मॅच खेळायचाच होता. तरी मी माझा पाय फ्रॅक्चर झाले तर मी स्वतः घरी सोडला आणि खेळायला रोज प्रॅक्टिसला यायचो कारण का माझ्या टीम साठी मला खेळायचा होता. अगदीच खेळायचं होता. प्रॅक्टिस बघा त्याच्या पायाला प्लास्टर होती. खेळण्यासाठी ती प्लास्टर त्यांनी काढली. डॉक्टरने सांगितलं प्लास्टर काढू नको. 15 दिवस 21 दिवस आपल्याला माहिती प्लास्टर असते परंतु प्लास्टर काढून खेळायला आला आणि असं क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच तुला प्रशंसा करीन तुझ्या आणि तुला बेस्ट ऑफ लक पुढच्या तुझ्या भविष्यासाठी. कारण अगदी चांगली प्लॅनिंग करत होतास? पहिली गोष्ट मी प्रेमनाथाचे खूप आभारी आहे की या BPL मध्ये खूप मोलाचा वाटा त्यांनी उचलला आहे आणि ऑप्शनच्या वेळी खूप मोठी बोली लावून मला संघात घेतला आणि ते मी सिद्ध करून दाखवला. आणि एकच मनात होता की
यावर्षी प्रेमनगरला बक्षीस मारून द्यायचं आणि चॅम्पियन करायचं आणि ते आम्ही पूर्ण केलेत. त्यासाठी मी मनीष म्हात्रे, दर्शन ठाकूर यांचे खूप आभार आहे की ते आमचे मॅनेजर आहे आणि जे आमचे 11 प्लेयर आहेत 13 प्लेयर त्यांनी खूप सहकार्य केलं आणि खूप चांगली फिल्डिंग केली. त्यांचे मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुला. धन्यवाद बागपाडा प्रीमियर लीग. ही ट्रॉफी मला माझे मोठे बंधू रितेश ठाकूर आणि स्वप्नेश ठाकूर यांच्या सोबत घ्यायची आहे, कारण की मला जे क्रिकेटमध्ये खूप स्पॉन्सरशिप करतात आणि माझे पप्पा त्यांच्यासोबत घ्यायचे. स्पॉन्सरशिप देण्याचं तुम्ही योगदान देण्याची संधी देता आणि सगळ्यात जास्त जर मी आभार मानेल तर प्रेमनाथ सरांचं, कारण की वेळोवेळी ते बाहेरचे आहेत किंवा कोण आहेत हा विचार न करता आपल्या संघासाठी वेळोवेळी ते एक मेहनत घेत असतात आणि त्या मेहनतीतून बरीचशी स्पॉन्सरशिप मिळून ते एक चांगली टीम राबवत असतात आणि दर वर्षाला ते एक चांगला उपक्रम घेत असतात. मी आज इथे एवढं सांगून जाईल की माहिती नाही पण पुढच्या वर्षी ह्यापेक्षा जास्तीत जास्त योगदान माझं असेल आणि 100% एक दिवस माझी टीम इथे नक्कीच खेळेल. कारण की जातीने मी स्वतः स्पोर्ट्स वुमेन्स आहे, त्यामुळे मला खूप आवड आहे आणि मी नक्कीच या गोष्टीचा मनपूर्वक आदर करते. आणि 1 अगेन्स्ट जे काही आता गोलंदाज, बॅट्समॅन, क्षेत्ररक्षक यांना जी काही ट्रॉफीज भेटली त्यांचं तर मनपूर्वक कॉंग्रॅच्युलेशन्स. पण ज्यांना भेटली नाही इथून पुढे त्यांनी 100% ते त्यांचे देतील आणि ते मिळवण्याचे हे ठेवतील, कारण की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. हे एक वाक्य आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि त्यानुसार खेळत चला. आम्ही काही करू शकलो नाही पण तुम्ही जे खेळताय असे खेळणारे खेळाडू आम्ही नक्कीच घडवू शकू. ही दानत आमच्यामध्ये आहे आणि ते आम्ही कायमस्वरूपी करू. 1 अगेन्स्ट प्रेमनाथ सरांना खूप खूप थँक्स. त्यांनी मला इथे बोलून मला हा सन्मान दिला आणि मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स. आज खूप 3 वर्ष झाले मी येत होती सतत, पण आज खरंच खूप आनंद झाला की माझ्या हातूनच त्यांना प्रथम ट्रॉफी देण्याचा मला लाभ मिळाला. थँक्यू सो मच. प्रेम पाटील जो खेळतोय तो आमचा खेळाडू, खोपटे या गावाचा, अहो खोपटे या गावाचा. नेम धरून चेंडूवर फटका मारितो षटकाराचा.